नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। कोयना विभागाचा वर्ल्ड कप आणि या वर्ल्ड कपची चर्चा मात्र पाटण तालुक्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राभर या कोयना प्रीमियर लीगची चर्चा होत असते आणि तीच चर्चाची उत्सुकता आता मला वाटतं 12 तास शिल्लक राहिलेले आहेत की 12 तासानंतर हा वर्ल्ड कप याच मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर भरणार आहेत आणि कशा पद्धतीने या स्पर्धेचं नियोजन चाललेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर कोयना प्रीमियर लीगचे अध्यक्ष स्वप्नील जाधव आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत कशा पद्धतीने या ठिकाणी चर्चा आणि तयारी चालू आहे। कोयना क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पर्व 6वे 26 डिसेंबरपासून आपली KPL स्पर्धा चालू होणार आहे। स्पर्धेचं स्वरूप अतिशय भव्य असणार आहे। प्रेक्षक वर्ग भरपूर असणार आहे। यूट्यूब लाईव्ह असणार आहे आणि स्पर्धेला जे आपल्याला स्पॉन्सर भेटलेले आहेत ते 51,000 40,000 30,000 20,000 10,000 अशी चारही बक्षिसं बाहेरून भेटलेले आहेत। त्यामुळे आपला पैशाच्या स्वरूपात कुठेही आम्ही कमी पडणार नाही। KPL कमिटी व असोसिएशन अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं नियोजन झालेलं आहे। ते तुम्हाला 26 तारखेला यूट्यूब लाईव्ह तुम्हाला दिसेल। त्याच पद्धतीनं माझे अध्यक्ष आहेत ज्यांनी गेले 4 टर्म असतील ना 5 टर्म अध्यक्षपद भूषवून एकदम सुरीतीनं म्हणजे चांगल्या पद्धतीनं कोयना प्रीमियर लीग झाले आणि प्रेक्षकांना सुद्धा खेचून आणण्याचं काम केले। प्रेक्षकही वाट बघत असतात कशा पद्धतीनं प्रेक्षकांचा पाठिंबा असतो या स्पर्धेला। प्रेक्षकांसाठी KPL म्हणजे इथली जत्राच आहे आणि कोयनेचा वर्ल्ड कप म्हणून आपण KPL अगदी मोठ्या प्रमाणात जेवढं चांगलं नियोजन करता येईल तेवढं दरवर्षी एक्स्ट्रा नियोजन आपण करतो। यावर्षीसुद्धा स्वप्नील जाधव असोसिएशनचे अध्यक्ष असतील, पांडुरंग येमकर KPLचे अध्यक्ष यावेळी आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी ही स्पर्धा अत्यंत चांगली होणार यात शंका नाही आणि प्रेक्षकांना यावेळी खूप मोठी मेजवानी आहे की सर्व खेळाडूसुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि बक्षीस जे वर्गणीदार आहेत त्यांनीसुद्धा चांगली आम्हाला मदत केली आहे यावेळी। त्यामुळं यावेळी स्पर्धा चांगली होणार। कशा पद्धतीनं या ठिकाणी सुविधा करण्यात आल्या त्या खेळाडूंसाठी सर्व सुविधा आहेत। रोजच्या जेवणाची सोय असेल किंवा पाणी सर्व आमचे दायभाऊ नलवडे असतील ज्या गेले 5 वर्ष पूर्ण जे पाण्याचे नियोजन आहे ते त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्याच सहकार्याने यावेळी त्यांचे जे मित्र आहेत किरण मोहिते म्हणून त्यांनी यावेळी जेवणाची जे खेळाडू आहेत त्यांना दुपारच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे। यांचाच तुमचाही संघ या स्पर्धेमध्ये उतरतोय। गेल्या वर्षी कसा परफॉर्मन्स राहिला आणि यावर्षी कसा राहील? गेल्या वर्षी माझं पहिलं वर्ष होतं कारण यात संघ मालक 8 होते तर संघ 8 मालकापैकी माझा गेल्या वर्षी पहिलं वर्ष होतं। आता यावर्षी माझं दुसरं वर्ष आहे तर मला वाटतं की माझा संघ ह्या वर्षीचा दावेदार असणार आहे कारण कोयना KPL म्हणजे कोयना प्रीमियर लीग आहे ना, प्रत्येक संघ मालकाची इच्छा असते की तो कप प्रत्येकाच्या घरात संघ मालकाला असा हवा असतो आणि ह्या वर्षी मला असं वाटतं की तो आम्ही दावेदार असणार आहे। कमिटीने काय सुविधा केली पाहिजे संघांची असं वाटतंय तुम्हाला? नाही मला वाटतं KPLची जी कमिटी आहे तेवढा उत्साह प्रमाण ह्या आपल्या कोयना असोसिएशन देतं त्यामुळे त्या खेळाडूंची संख्या पण वाढत गेलेली आहे। त्यामुळे कोयना प्रीमियर लीगला महत्त्वाचं स्थान दिलं जातं। तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीने खेळाडूसुद्धा आहेत इथं आपल्याबरोबर चांगलं त्यांनी खेळ केलेला आहे की कशा पद्धतीनं या क्रिकेट खेळाकडे तुम्ही बघताय। कोयना प्रीमियर लीग गेले अनेक वर्ष तुम्ही अनुभवताय, कशा पद्धतीने या खेळाकडे बघताय तुम्ही? प्रथमतः कोयना क्रिकेट असोसिएशनचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी 2018 साली ही असोसिएशन स्थापन केली जेणेकरून आपल्याकडे जवळपास 24 ते 25 जी गावं आहेत कोयना विभागामधली त्याला सर्वांना एकत्र आणून नवख्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळवून द्यायचं काम केलेलं आहे। माजी अध्यक्ष बाबू चाळके असतील किंवा आत्ताचे अध्यक्ष असतील स्वप्नील जाधव किंवा KPL कमिटीमध्ये जे काही सर्वजण काम करतात ते एवढ्या मनानं काम करतात की आता पण आपण बघायला गेलो तर 19 वर्षाखाली टेनिस बॉल जी स्पर्धा होती शालेय त्यामध्ये आपले खेळाडू सिलेक्ट होत आहेत। आपल्यातले बरेच खेळाडू बाहेरच्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन नाव गाजवत आहेत। राजू कोराडे असतील किंवा आमचे SK असतील, ठीक आहे ना, हे सर्वजण बाहेर जाऊन आपले स्वतःचं नाव उंचावत आहेत। त्याचबरोबर कोयना विभागाचं पण नाव उंचावत आहेत। त्यातून नवोदित खेळाडूंना चान्स मिळतो आहे, प्रत्येकाचं टॅलेंट दाखवायला चान्स मिळतो आहे। जुने पुराणे खेळाडू असतील किंवा नवीन खेळाडू असतील ह्या सगळ्यांचा संगम होऊन इथं एक वेगळ्या प्रकारचं एक अनुभव गाठीशी बांधून प्रत्येक KPLमधून आपल्याला जाता येतं। अनुभवाबरोबर आपल्याला
जे काही नवीन खेळाडूंची जे सळसळतं रक्त आहे त्यातून पण एक नवीन काय काय खेळ बघायला मिळतात. तर हा एक संगम हा एवढे 6 वर्ष चालू आहे, हा 100 वर्षापर्यंत चालावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. कुठेतरी बोललं जातं की तरुण जो खेळाडू आहे तो नोकरी सोडून या क्रिकेटच्या नादाला लागून आपलं आयुष्य बर्बाद करतोय, असं एक चर्चा बोलली जाते. काय वाटते त्या गोष्टीवर? बघा, नोकरी धंदा हा आपण पैशापाण्यासाठी करतोच, ठीक आहे ना, पण आपलं जे स्वतःचं आनंद आहे हा कुठेतरी आपण स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. आपण नोकरी धंदा करतो, आपण आपल्या कुटुंबाला स्थान देतो, पण आपल्यामधले जे सुप्त गुण आहेत ह्यांना वाव कुठेतरी करून दिला पाहिजे. आणि KPLच्या माध्यमातून किंवा कोयना क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही प्रत्येक वर्षी किंवा बाकीच्या टुर्नामेंट आहेत, चॅम्पियन्स ट्रॉफी असेल किंवा आपण यात्रा सीझनला आपण सगळे मिळून एकत्र खेळतो, यातून आपल्या स्वतःच्या स्किलला आपण स्वतःला वाव देतोय आणि हे स्वतःसाठी जगतोय आपण. एखादा खेळाडू तयार होऊ शकतोय? भरपूर खेळाडू होऊ शकतात, मला तर खूप खात्री आहे, कारण की आपण डोंगरदऱ्यातनं आलेले सगळे खेळाडू आहोत आणि प्रत्येकाच्या पायामध्ये जान आहे. आपल्या इथं फास्ट बॉलर चांगले बनवू शकतात, आपल्याकडे बॅट्समन खूप चांगले आहेत, आपल्याकडं दररोज शाळेला येणारे जरी पोरं आहेत ही स्कूलमधनं जात नाहीत तर स्वतःहून चालत डोंगरदऱ्यातनं चालत शाळेला येतात, शाळेतनं परत घरी जातात. तर यामुळं आपल्या फिटनेससाठी वेगळं आपल्याला काय करायची गरज नाही आहे, हे आपल्या रक्तात आहे, आपल्या मातीमध्ये आहे. त्यामुळे फक्त ह्यांना चांगला प्लॅटफॉर्म देऊन अजून मला वाटते की टेनिस बॉल तर आहेच, पण त्याच्यावरती जाऊन आपण कोयना क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मुंबई पुणे ह्या सारख्या ठिकाणी लेदर बॉलवरती आपण काय करू शकलो, कारण की त्याच्यामध्ये चांगलं भविष्य आहे. आपल्याकडे भरपूर चांगले रिसोर्सेस आहेत, कॉन्टॅक्ट्स आहेत. तर त्यातला एखादा जरी नवोदित खेळाडू जर आपल्या ॲटलिस्ट महाराष्ट्रासाठी खेळला किंवा मुंबईसाठी खेळला तर त्याच्यावरून जास्त मोठं सुख नसेल. तर तुम्ही पाहिलं की इथं सगळ्यांच्या प्रतिक्रिया अतिशय चांगल्या आहेत आणि मला वाटतं आता 12 तास फक्त बाकी राहिले आहेत कोयना प्रीमियर लीग सुरू होण्यासाठी आणि सर्व खेळाडू मात्र काही खेळाडू मुंबईवरून सुद्धा आलेले आहेत आणि उद्या याच ठिकाणी याच वेळेला मोठा महासंग्राम पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही या महासंग्राम YouTube लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता. तोपर्यंत लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजचा आपल्याला जय महाराष्ट्र.